दत्तगुरूंचे 24 गुरु आणि आजचा काळ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रारंभ. दत्तगुरूंचा संदेश. श्री गुरुदत्त हे केवळ देव नाहीत, ते ज्ञान, करुणा आणि जागृतीचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या जीवनात 24 गुरूंकडून शिकून जगाला दाखवले की प्रत्येक क्षण, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव हाच गुरु असतो. आजच्या काळात आपण बाहेर गुरु शोधतो, पण खरा गुरु आपल्या अनुभवात लपलेला असतो. दत्तगुरूंनी आपल्याला शिकवले, अहंकार सोड, निरीक्षण कर आणि शिक. हेच दत्ततत्वाचे बीज आहे. चला आज आपण त्यांच्या त्या 24 गुरूंच्या कथा अनुभवूया, ज्या आजच्या जीवनाला नव्या दृष्टिकोनाने उजळवतात. भाग 2. पृथ्वी, सहनशीलतेचा आरसा. दत्तगुरूंनी प्रथम गुरु मानली ती पृथ्वी, कारण पृथ्वी सर्व काही सहन करते. पाप, पुण्य, चांगुलपणा, वाईटपणा, ती सर्वांना समान प्रेम देते. आजच्या काळात आपण थोड्याशा शब्दाने दुखावतो, थोड्याशा अपमानाने कोसळतो, पण पृथ्वी सांगते सहन कर, कारण प्रत्येक वेदना तुला मजबूत करते. दत्तगुरू म्हणतात, ज्याने सहनशीलता आत्मसात केली त्याने अर्धे ज्ञान मिळवले. पृथ्वीप्रमाणे स्थिर राहिल्यास जीवनाचा भार हलका वाटतो. तीच खरी दैवी शांती आहे. भाग 3. वायू, निष्काम सेवा. वायू, दत्तगुरूंचे दुसरे गुरु. वायू सर्वत्र आहे, सर्वांना स्पर्शतो, पण कोणावरही अधिकार दाखवत नाही. तो देतो पण घेत नाही. दत्तगुरूंनी त्याच्याकडून शिकलं, सेवा कर पण अपेक्षा ठेवू नकोस. आजच्या काळात आपण काम केल्यावर त्वरित फळ शोधतो, कौतुकाची अपेक्षा ठेवतो, पण वायूप्रमाणे कार्य केल्यास जीवनात आनंद नांदतो. निष्काम कर्म हीच खरी भक्ती आहे. जो देतो तो ईश्वराच्या अधिक जवळ जातो. दत्तगुरूंनी वायूपासून हे आत्मज्ञान घेतलं. भाग 4. आकाश, व्यापकतेचा धडा. आकाश म्हणजे अनंतता. त्याला काही सीमा नाही, काही भिंत नाही. दत्तगुरूंनी आकाशाकडून शिकलं की आत्मासुद्धा असाच अनंत आहे. आपण स्वतःला मर्यादांमध्ये अडकवतो, समाज, पैसा, मत्सर यात, पण आत्मा सांगतो मी मुक्त आहे. आजच्या काळात माणूस खूप लहान विचारांनी जगतो, पण जर तो आकाशासारखा विस्तृत झाला तर त्याचा दृष्टिकोन बदलतो. क्षमा, प्रेम आणि दयाळूपणा आपोआप येतात. दत्तगुरूंचं शिकवणं आहे, मन आकाशासारखं ठेव, मग दुःखाला जागा उरणारच नाही. भाग 5. अग्नी, पवित्रतेचा मार्ग. अग्नी दत्तगुरूंचा चौथा मार्ग. अग्नी सर्वांना शुद्ध करतो, पण स्वतः कधी मलिन होत नाही. दत्तगुरूंनी त्याच्याकडून शिकलं, पवित्र राहा, कितीही अपवित्र जग असो. आजच्या जगात लोभ, राग, मत्सर सर्वत्र आहे, पण जर मनात सत्याचा अग्नी पेटला असेल तर तो सर्व नकारात्मकता जाळून टाकतो. अग्नी शिकवतो, तेजस्वी राहा पण अहंकारी नको. आजही जर आपण अंतःकरणातील अग्नी जागा ठेवला तर दैवी प्रकाश आपोआप मार्ग दाखवतो. हाच दत्तगुरूंचा संदेश आहे. भाग 6. जल, विनम्रतेचा सागर. जल नेहमी खाली वाहतं, म्हणून ते विनम्रतेचं प्रतीक आहे. दत्तगुरूंनी त्याच्याकडून नम्रतेचा धडा घेतला. आजच्या काळात माणूस थोडं यश मिळालं की गर्व करतो, पण जल सांगतं, जिथे विनम्रता आहे तिथे देव आहे. ते सर्वांना तृप्त करतं, पण आवाज करत नाही. आपणही तसं होऊ शकतो, तर मनातील अशांतता शांत होईल. नम्रता ही कमजोरी नाही, ती मेहनतीची ओळख आहे. दत्तगुरूंच्या दृष्टीने विनम्र माणूसच खरा ज्ञानी आहे. भाग 7. चंद्र, शांततेचं प्रतीक. चंद्र कधी पूर्ण, कधी अपूर्ण, पण नेहमी शांत. दत्तगुरूंनी चंद्राकडून शिकलं की जीवनात चढ उतार येत असतात, पण मनातील शांती हरवू नकोस, कारण आजच्या काळात आपल्याला आनंद एका दिवसासाठी आणि दुःख महिन्यांसाठी असतं. पण चंद्र शिकवतो, अपूर्णतासुद्धा सुंदर असते. जीवनात जे मिळाले त्यात समाधान शोध. शांती ही बाहेर नाही, ती आत आहे. जो आपल्या मनाचा चंद्र जागा ठेवतो
त्याच्या जीवनात प्रकाश कायम राहतो. भाग 8. सूर्य प्रेरणेचा उगम. सूर्य दत्तगुरूंचा 8वा गुरु. तो रोज उगवतो, कोणत्याही परिस्थितीत. दत्तगुरूंनी त्याच्याकडून शिकलं, कर्तव्य कधीही थांबवू नकोस. सूर्य फक्त प्रकाश देतो, फळाची अपेक्षा ठेवत नाही. आजच्या जगात अनेक जण एका अपयशाने थांबतात, पण सूर्य सांगतो प्रयत्न करत राहा. प्रत्येक रात्र संपतेच. सातत्य आणि सकारात्मकता हाच यशाचा मंत्र आहे. सूर्याप्रमाणे जो दररोज नव्या आशेने उठतो त्याला जीवन जिंकणं सोपं होतं. हाच दत्तगुरूंचा प्रेरणादायी संदेश आहे. भाग 9. समुद्र मर्यादेचं शहाणपण. समुद्र विशाल आहे, पण आपल्या किनाऱ्याच्या मर्यादित राहतो. दत्तगुरूंनी त्याच्याकडून शिकलं, मर्यादा ओळख, कारण त्या तुला सुरक्षित ठेवतात. आज माणूस स्वातंत्र्याच्या नावाखाली मर्यादा विसरतो, पण समुद्र सांगतो मर्यादा मोडली की सुनामी येते. जीवनात शिस्त, संयम आणि आत्मनियंत्रण हेच अध्यात्माचे खरे किनारे आहेत. दत्तगुरूंच्या शिकवणीप्रमाणे ज्याने आपल्या जीवनात मर्यादा ठेवली तोच खरी शांती अनुभवतो. भाग 10. मधमाशी मेहनतीचं सोनं. मधमाशी सतत परिश्रम करते आणि मध तयार करते. दत्तगुरूंनी तिच्याकडून शिकलं, प्रत्येक थेंबाचा आदर कर. आज आपण वेगाने धावतो, पण संयम हरवतो. मधमाशी सांगते लहान प्रयत्न रोज कर, मोठं यश आपोआप तयार होतं. मेहनत म्हणजे साधना आणि साधना म्हणजे दैव. दत्तगुरूंच्या मार्गावर चालणारा माणूस कधीही आळशी नसतो. तो कर्मयोगी असतो, कारण त्याला माहीत असतं प्रत्येक परिश्रमात परमेश्वर लपलेला आहे. भाग 11. साप जागरूकतेचा गुरु. साप सतत सजग असतो. दत्तगुरूंनी त्याच्याकडून शिकलं, जगात राहा पण सावध राहा. साप आपली काट टाकतो, म्हणजे तो जुनं सोडतो. हेच आपणही शिकलं पाहिजे. जुन्या दुःखांना, भीतींना टाकून द्या. आजच्या काळात अनेक जण भूतकाळात अडकलेले असतात, पण दत्तगुरू म्हणतात नवा जन्म घेण्यासाठी जुनं विसरा. सजगता म्हणजे जिवंतपणा. जो जागरूक आहे त्याचं रक्षण दैवी शक्ती करते. भाग 12. कोळी, धैर्य आणि पुनर्प्रयत्न. कोळी आपल्या जाळ्यांना विणकाम रोज करतो आणि ते तुटलं तरी परत सुरू करतो. दत्तगुरूंनी त्याच्याकडून शिकलं, हरलास तरी पुन्हा उभा राहा. आज अनेक लोक एका अपयशाने निराश होतात, पण कोळी सांगतो धैर्य हेच यशाचं बीज आहे. जीवनात पराभव नाही, फक्त थांबलेले प्रयत्न असतात. दत्तगुरूंनी या साध्या जीवनातूनच जीवनाचं सर्वात मोठं तत्त्व शिकवलं. कधी हार मानू नको. भाग 13. निरागसतेचे सौंदर्य. बालक हे निष्पाप, लोभविरहित आणि सत्याचं प्रतीक आहे. दत्तगुरूंनी बालकाकडून शिकलं, मन निर्मळ ठेवा. आजच्या काळात आपण मोठे होतो, पण मन लहान ठेवतो. संशय, मत्सर, स्वार्थ यात बालक मात्र प्रत्येक क्षण जगतो. कोणावर राग नाही, कोणावर द्वेष नाही. दत्तगुरूंचं तत्व आहे, ज्याचं मन बालकासारखं असतं तोच ईश्वराला जवळ आहे. निरागसता म्हणजे देवाचं रूप. मन निर्मळ झालं की जीवन आनंदमय होतं. भाग 14. माशा आसक्तीचा धडा. माशा गोडावर आकर्षित होतात आणि त्यात अडकतात. दत्तगुरूंनी शिकवलं, आसक्ती माणसाचं पतन करते. आजच्या काळात आपण मोबाईल, पैसा, नातं, प्रसिद्धी सर्वावर आसक्त आहोत, पण जितकी आसक्ती वाढते तितकं स्वातंत्र्य कमी होतं. दत्तगुरूंनी सांगितलं, जे तुझं नाही त्यावर हक्क धरू नको. विरक्ती म्हणजे पळवाट नाही, ती शांततेकडे जाण्याचा मार्ग आहे. माशांनी गोडासाठी जीवन दिलं, आपण शांततेसाठी त्याग शिकूया. भाग 15. आजचा काळ आणि दत्ततत्व. दत्तगुरूंचे 24 गुरु म्हणजे जीवनातील प्रत्येक पैलूतील शिक्षण. आजच्या वेगवान काळात आपण तंत्रज्ञानात अडकलो आहोत, पण आत्मज्ञान हरवलं आहे. जर आपण पृथ्वीप्रमाणे सहनशील, जलासारखे नम्र आणि सूर्याप्रमाणे सातत्यशील राहिलो तर आपोआप दत्तगुरू आपल्यात प्रकट होतील. गुरु म्हणजे प्रकाश आणि प्रत्येक अनुभव म्हणजे दीप. आज आपण बाहेर गुरु शोधत नाही, कारण दत्ततत्व आपल्या श्वासात आहे. फक्त थांबू नका. श्री गुरुदेव दत्त हे नामच आत्मजागृतीचा दरवाजा उघडतं.
या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत. श्री गुरुदेव दत्त.